अधिक मासानिमित्त चंदनजीराहून वृंदावन यात्रेला भाविकांचा प्रस्थान। श्रीमद भागवत सत्संग, नामस्मरण आणि श्रीकृष्ण भक्तीत रमणार 50 भाविक, महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त जालन्यातील चंदनजीरा परिसरातून वृंदावन यात्रेसाठी भाविकांचा जत्था आज गुरुवारी दुपारी भक्तिमय वातावरणात रवाना झाला। भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणानं आणि जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। एकूण 10 दिवसांची ही आध्यात्मिक यात्रा असून यात 45 ते 50 भाविक सहभागी झाले। विशेष म्हणजे महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली। या यात्रेदरम्यान वृंदावन इथं 5 दिवस श्रीमद भागवत महापुराणाच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसेच गोकुळधाम, मथुरा, वृंदावन, गोवर्धन पर्वत आदी पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देत भगवान श्रीकृष्णाच्या भजन कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्री रामदास महाराज सरकटे यांनी अधिक मासाचे धार्मिक महत्त्व विशद केले। ते म्हणाले की सध्या पुरुषोत्तम मास सुरू असून या काळात भगवंतांच्या नामस्मरणाला विशेष महत्त्व असते। या महिन्यात श्रद्धेने केलेलं नामस्मरण आणि सत्संग 1000 पटीनं अधिक पुण्य देणारं मानलं जातं। चंदनजीराहून निघालेल्या या यात्रेचा मार्ग मातृतीर्थ मा जिजाऊ साहेब सिंदखेड राजा, चिखली, बुलढाणा, मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, उज्जैन, आग्रा आणि वृंदावन असा असणार आहे। विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देत भाविक आध्यात्मिक अनुभूती घेणार आहेत। यात्रेसाठी रवाना होताना भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भक्तिभाव दिसून येत होता। नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी भाविकांना शुभेच्छा देत निरोप दिला। संपूर्ण परिसरात राधे राधे आणि जय कृष्णच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते। आमचे जावई श्रीमान आदरणीय रामदास महाराज सरकटे आळंदी देवाची यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त वृंदावन यात्रा यांनी आयोजित केली आहे। ते त्यांची एवढी तळमळ असती, कमीत कमी आता हे एवढे नंबर लागले त्यांच्याकडे, गाडी तर फुल झाली। एवढ्या संकटमध्ये डिझेलची टंचाई असून सुद्धा त्यांनी मोठ्या मुश्किलीने त्याला अवेलेबल करून ही यात्रा सुरुवात केली। आता अजून त्या अधिक माहितीसाठी आपल्या सोबत असलेले महाराज हे 2 शब्द सांगतील। मी पुंडलिक रामचंद्र गाडेकर, चंदनजीरा, जालना। महाराज, आपली वृंदावन यात्रा आहे। सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या वतीने आपल्या यात्रेस शुभेच्छा। आपला प्रवास आनंदाचा जाओ ही आमच्याकडून शुभेच्छा। आता मला सांगा की तुमचा प्रवास जालना येथून सुरू होत आहे आणि आता कोणत्या मार्गाने तुम्ही कसे जाणार, किती दिवसाचा प्रवास आहे? आमच्या वृंदावन यात्रेचा साधारणतः 10 दिवसाचा प्रवास आहे। जालनापासून आम्ही सुरुवात करत आहोत। जालन्याहून मातोश्री मा जिजाऊ साहेब यांच्या मातृभूमीमधून म्हणजे सिंदखेड राजा आणि तसेच दुसरबीड मार्गे चिखली, बुलढाणा, मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, उज्जैन, नंतर आग्रा, वृंदावनमध्ये आम्ही श्रीमद भागवत महापुराण 5 दिवसाचा सत्संग करणार आहोत। नंतर तिथे गोकुळधाम, मथुरा, वृंदावन, गोवर्धन पर्वत या क्षेत्राच्या ठिकाणी भेट देऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं यथोचित पद्धतीनं भजन करणार आहोत। आणि हा अधिक मास असल्यामुळं या महिन्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण या महिन्याचं नावच पुरुषोत्तम मास असं आहे आणि हा नामस्मरणाकरताच भगवान परमात्म्यांनी या मासाला स्वतःचं नाव दिले। जो कोणी या मासामध्ये अधिक नामस्मरण करेल त्याला अधिक 1000 गुणाने जास्त पुण्य या ठिकाणी प्राप्त होईल असं शास्त्र या ठिकाणी सांगतं। म्हणजे अधिक कश्य अधिकम फलम अशा पद्धतीचा हा पवित्र महिना म्हणून हा यात्रेचा प्रसंग आयोजित केलेला आहे। यामध्ये आमचे सर्व नातलक मंडळ, परिवार मंडळ, आमचे सगळे सत्संगात असलेली भजनी मंडळ सर्वजणी सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये आमचे मोरे नाना असतील, आमचे सासरे जाधव साहेब, आमचे सासरे गाडेकर मामा आदी करून आमच्या परिसरातील सर्व मंडळी, आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य भगवान बाबा शिंदे हे माझ्या समवेत आहेत। असा हा गोड असा परिवार आमच्या समवेत आहे। वृंदावनला शेवटच्या पर्यंत जाणार का तुम्ही? हा, वृंदावन शेवट। आणि किती दिवसाचा प्रवास असणार? साधारणतः 10 दिवसाचा प्रवास आहे। 10 दिवसामध्ये परत येणार का? 10 दिवसामध्ये परत येईल। किती भाविक आहेत सोबत? साधारणतः एक 45 ते 50 भाविक आहेत। काय नाव आपलं? श्री रामदास महाराज सरकटे, आळंदी।